नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे, तरच गट क ची पूर्व परीक्षा पास व्हाल। इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल। जर तुम्ही प्लॅनिंग करायला जर याच्यामध्ये फसला तर तुमचा जो प्लॅन आहे गट क ची पूर्व परीक्षा पास होण्याचा हा संपूर्णपणे जो आहे तो फेल होऊ शकतो। ठीक आहे, तर जे कोणी आता फक्त गट क वरती फोकस्ड आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा। जे कोणी फक्त स्वप्नवत दुनियेमध्ये राहिलेले आहेत की मी अशीच जाता जाता गट क ची पूर्व परीक्षा पास होईल, त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच बघा। आणि जे कोणी विदाउट ॲक्शन न घेता कोणतीही इम्प्लिमेंटेशन न करता फक्त विचार करत बसले त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे। आणि आज हा व्हिडिओ मी बनवतोय जवळपास 28 फेब्रुवारी रोजी। इथून पुढे तुमच्याकडे गट क च्या पूर्व परीक्षेसाठी फक्त 65 दिवस जे आहेत ते बाकी आहेत। आज 28 फेब्रुवारी 2025 ला व्हिडिओ बनवतोय। इथून पुढे फक्त तुमच्याकडे 65 दिवस जे आहेत ते बाकी आहेत। लक्षात घ्या, ह्या 65 दिवसांचा जर तुम्ही परिपूर्ण वापर करून घेतला तर आणि तरच तुमची गट क ची पूर्व परीक्षा जे आहे हे तुम्ही क्लिअर करू शकाल। नाहीतर पुन्हा सगळ्या एक्झाम जे आहेत ते डायरेक्ट 2025 च्या एंडिंगला आहेत। लक्षात ठेवा, 2025 ची पूर्व परीक्षा डायरेक्ट मग 2025 च्या एंडिंगला, 2026 ला मुख्य परीक्षा, 2027 ला तुमचं जॉईनिंग। जर कोणत्याही कोर्ट केसमध्ये जर कुठलीही पोस्ट किंवा परीक्षा जर अडकली नाही तर जर तुमची 3 वर्ष पुढची घालवण्याची तयारी असेल तर बिंदास तुम्ही टाइमपास करत राहा, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही। पण ज्यांना कोणाला गट क ची पूर्व परीक्षा क्लिअर करून लवकरात लवकर ह्या वर्षाच्या एंडिंगला किंवा पुढच्या वर्षापर्यंत लागून जायचं असेल तर त्यांनी ज्या मी या गोष्टी सांगतोय ह्या जर तुम्ही चुका करत असाल तर त्या चुका दुरुस्त करून लवकरात लवकर आजपासून एकही क्षण वाया न घालवता तुमच्या प्रिपरेशनला तयारी करा। ठीक आहे, तर बघा, पहिला पॉइंट असा आहे की तुम्हाला माहिती आहे का की किती दिवस बाकी आहेत। आता मी व्हिडिओमध्ये सांगितले। जर तुम्हाला माहिती नसेल किती दिवस बाकी आहेत किंवा जर तुमचा आविर्भाव असा असेल की अजून माझ्याकडे दिवस आहेत, मी अजून सुद्धा निवांत सकाळी लवकर उठून मी प्रिपरेशन करेन, निवांत मी दुपारी झोप घेईन, तर तुम्ही कुठेतरी मोठी चूक करताय। लक्षात घ्या, कारण दिवस इतके पटपट चाललेले आहेत याचं तुम्ही इमॅजिनेशन सुद्धा करू शकणार नाही। आणि ज्या वेळेला परीक्षा 20 ते 25 दिवस तोंडावरती तुमच्या येऊन ठेपेल त्यावेळेला तुम्ही सुद्धा आशा सोडलेली असेल परीक्षेची। लक्षात ठेवा, त्याच्यामुळे जर तुम्हाला आशामध्ये जर ह्या स्पर्धेमध्ये अजून जर टिकून राहायचं असेल तर अजून सुद्धा थोडीशी संधी आहे, त्या संधीचं सोनं उचला। 65 दिवस बाकी आहेत, एक एक क्षण तुम्ही इथून पुढे वाया घालून चालणार नाही। जर या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहिती नसेल तर लक्षात घ्या, तुम्ही फार मोठी चूक करताय। आपल्याकडे फक्त 65 दिवसच बाकी आहेत आणि त्याचा आपल्याला परिपूर्ण जो आहे तो यूज करून घ्यायचा आहे आपल्या प्रिपरेशनसाठी। दुसरी गोष्ट आहे की तुम्ही काय नियोजन केलेलं आहे, तुमच्या स्वतःच्या मनाला विचारले का तुम्ही काय नियोजन केलेलं आहे? आपल्याला विषय किती आहेत, आपल्याकडे दिवस किती आहेत, आपण किती तास अभ्यास करणार आहे दररोजचा, याचं तुमच्याकडे काही नियोजन आहे का? जर तुम्ही नियोजन शून्य जर असाल तरी सुद्धा तुम्ही फार मोठी चूक करताय। नियोजन करा। उद्याचं नियोजन तुमचं आज तयार पाहिजे। लक्षात ठेवा, उद्याचं नियोजन, उद्या तुम्ही काय करणार आहात, काय वाचणार, त्याचं नियोजन तुमचं आज रेडी असलं पाहिजे। आणि उद्या ते कसल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण तुम्हाला करावं लागेल, कुठलीही कारण देऊन तुम्हाला चालणार नाही। तर आणि तरच तुमची गट क ची पूर्व परीक्षा जी आहे ती निघणार आहे। जर तुम्ही नियोजन शून्य अभ्यास करत असाल तरी सुद्धा तुम्ही जागे व्हा, नियोजन करा प्रॉपरली आणि ते फॉलो करण्याचा तंतोतंत प्रयत्न करा। नुसतं नियोजन कागदावर राहून उपयोग नाही होणार, ॲक्शन घ्यावी लागेल तुम्हाला आणि ते परिपूर्ण तुम्हाला पार करावं लागेल। तिसरी गोष्ट असं आहे की तुम्ही किती तास अभ्यास करताय तर स्वतःच्या मनाला विचारा की फक्त तुम्ही बेडवरती पडून राहिलेला आणि विचार करताय की मी आरामामध्ये महसूल सहाय्यक होईल, माझ्या एक्साइज सब इन्स्पेक्टरची पोस्ट निघेल, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरची पोस्ट निघेल, असं होत नाही। लक्षात घ्या, तुम्ही किती तास अभ्यास करताय आणि दिवसातला किती वेळ फक्त विचार करण्यात तुम्ही वेळ घालवताय याचं कुठेतरी कॅल्क्युलेशन करून घ्या। सकाळी आल्यानंतर तुमच्या डेस्कवरती जर तुम्ही विचार करण्यातच वेळ घालवत असेल की मी हे करू की ते करू तर याचा अर्थ तुम्ही नियोजन शून्य तुमचा आहे तो दिवस। ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला ते पहिल्यांदा नियोजन बनवावं लागेल, मला आज काय करायचं आहे, म्हणजे तो तुमचा वेळ जो विचार करण्यामध्ये जातोय हा तुमचा वेळ हा अभ्यास करण्यामध्ये जाईल। आणि एक ठराविक तुम्ही पिरियड जो आहे दिवसभरातला हा तुम्ही अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकाल। ठीक आहे, एक 6 ते 8 तास अभ्यास आपला मेंदू जो आहे तो ग्रास्पिंग कॅपॅसिटी राहते आपली प्रॉपरली, किंवा काही जणांचा 10 तास सुद्धा राहत असेल, त्याच्यावरती जर होत असेल तर ते हेक्टिकच आहे सगळं। त्याच्यामुळे वेळ किती आहे आणि आपल्याला किती विषय वाचायचे त्याचं थोडंसं तारतम्य बाळगून लवकरात लवकर जागे करून तुम्हाला नियोजन जे आहे ते बनवायचं आहे। दिवसातील किती तास तुम्ही विचार करण्यामध्ये वेळ घालवतात? काही जणांना सवय अशी असते की सकाळी उठल्यानंतर जरी फ्रेश करून तुम्ही डेस्कवरती आला तरी सुद्धा तुमचा अभ्यासाचा मूड होत नाही।
नंतर दुपारी जेवल्यानंतर सुद्धा तुम्हाला झोपेची गरज तुम्हाला भासते, तिथे सुद्धा तुमचा दुपारचा सगळा जो पिरियड आहे तो वाया जातो आणि आपण असा विचार करतोय की अजून सुद्धा परीक्षा लांब आहे लांब आहे लांब आहे, मग दुपारची अर्धा तास जिथे झोप घ्यायची असते तिथे तुम्ही 2 तास 3 तास त्याच्यामध्ये तुमचा वेळ घालवता. नंतर वाटतं की नंतर चहा वगैरे घेऊन नंतर मग अभ्यासाला बसूया, मग तेवढाच तुमचा 1-2 तास अभ्यास होतो. नंतर पुन्हा रात्री विचार आपण असा करतो जेवल्यानंतर की आता बास, आता उद्या सकाळी अभ्यास करूया, अजून आपल्याकडे बराच वेळ जो आहे तो पडलेला आहे. असा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही कुठेतरी चुकताय. लवकरात लवकर तुमचा जो टाइम आहे तो तुम्हाला युटिलाइज करावा लागेल, तर आणि तरच तुमचे गटकची पूर्वपरीक्षा निघणार आहे. त्याच्यामुळे विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा नियोजन करून तिथं अभ्यास कसा आपला चांगला होईल याचा तुम्हाला विचार करायला हवाय. काही टार्गेट तुम्ही ठेवलेलं आहे एका दिवसाचं. आता सगळे पॉईंट्स एकमेकांशी लिंक आहेत, लक्षात घ्या. जर तुम्ही दिवसभरामध्ये मला हिस्ट्री मधलं समजा मला बंगालची फाणी वाचायची आहे किंवा होमरूल चळवळ वाचायची आहे, तर असे पॉईंट वाईज तुमचे टार्गेट फिक्स असले पाहिजेत की मला आज दिवसभरामध्ये कोणते कोणते पॉईंट वाचायचे आहेत, त्यावर आलेले कुठले कुठले प्रश्न बघायचे आहेत. ठीक आहे. किंवा जिओग्राफी जर घेणार असाल तर महाराष्ट्राच्या भूगोलामधून मला कुठला चॅप्टर वाचायचा आहे, पॉलिटी घेणार असेल तर मला कुठला चॅप्टर वाचायचा आहे, हे तुम्हाला टार्गेट ठेवावं लागेल. असं तर आणि तरच तुमचा अभ्यासक्रम आहे जो परिपूर्ण तुमचा होऊ शकेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 65 दिवस बाकी आहेत. ठीक आहे. आपल्याला विषय किती आहेत, प्रत्येक विषयाला किती दिवस आपल्याकडे राखीव आहेत. ठीक आहे. याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला प्रेशर येऊ शकतं, तुम्हाला डेफिनेटली टेन्शन येऊ शकतं. त्याच्यामुळे दिवसभरामध्ये लहान लहान टार्गेट्स ठेवा आणि ते टार्गेट पूर्ण करण्याचा सर्वांनी 100% प्रयत्न जो आहे तो इथून पुढे करायचा आहे. सारखं आपण याच्यामध्ये सांगू शकणार नाही की तुम्ही हे करा ते करा वगैरे असं करू आपण सांगू शकणार नाही, कारण सगळेच तुम्ही मॅच्युअर्ड आहात. तुम्ही कशासाठी करताय हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे एकदा सांगणार आता परफेक्टरित्या तसं त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करायचं. सर्व टार्गेट डेफिनेटली तुमची गटकची पूर्वपरीक्षा निघू शकेल. मात्र या चुका सर्वांनी टाळायला हव्यात. किती विषय वाचून झाले तुमचे याचा विचार केलाय. 65 दिवसावर परीक्षा आलेली आहे. अजून तुमचे समजा 1-2 विषय सुद्धा जर परिपूर्ण वाचून झालेले नसतील तर सुद्धा तुमची चूक झालेली आहे, लक्षात ठेवायची. त्याच्यामुळे इथून पुढे आता जे झालं ते सगळं सोडून द्या. पण किती विषयांना किती आपल्याला वेळ द्यायचा आहे हे प्रॉपरली विचार करून त्या पद्धतीने तुमचं दिवसभराचं नियोजन तुम्ही आखून ते इम्प्लिमेंट करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे तो करायचा आहे. जर तुम्ही प्लॅनिंगला कुठेतरी फसला तर डेफिनेटली येणारं जो भवितव्य आहे ते आपलं फार मोठं अवघड होणार आहे. तुम्हाला फार मोठ्या स्ट्रगलला तुम्हाला फेस करावं लागेल. प्रत्येक विषयाला किती वेळ आणि किती दिवस द्यायचे आहेत याची सुद्धा तुम्हाला प्लॅनिंग बनवावं लागेल. आता काही जणांना सगळे विषय पुढे न्यायला जे आहे ते डिफिकल्टी वाटत असते. मी सगळे विषय ॲट अ टाइम घेऊ शकत नाही. परीक्षेमध्ये सर्व विषय एकत्रच असतात. एकदा तुम्ही सवय लावली सगळ्या गोष्टी शक्य आहेत. बरं, ज्यांना कुणाला सवय लावायची नसेल त्यांनी ॲटलीस्ट दिवसातून 2 तरी विषय घ्या. मात्र गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी हे विषय तुम्हाला सोबतच घेऊन जायचे आहेत. तिथे तुम्हाला एक्सक्युजेस कुठलेही नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येक विषयाला किती वेळ आणि किती दिवस द्यायचे त्याचं सुद्धा तुमचं प्लॅनिंग असणं फार गरजेचं आहे. हे ऑन पेपर तुमच्याकडे असायला हवं. तर आणि तरच तुमची प्रत्येक विषय तुमचा चांगला होईल. त्या वेळेला तुम्ही महत्त्व देऊन जर तुम्ही वेळेला आता किंमत दिली तर येणारी वेळ तुम्हाला किंमत दिली नाही, तर येणारी वेळ तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे वेळेला किंमत द्यायला शिका सर्वांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणते विषय कच्चे आहेत याची एक लिस्ट बनवा. तुम्हाला माहितच असेल, लिस्ट नाही बनवली तरी आपल्या मनाला माहित असतं की मी गणित आणि बुद्धिमत्ता आजपर्यंत पुस्तकाला हातच लावलेला नाही. चालू घडामोडी मी फक्त परीक्षा तोंडावरती आल्यानंतर अर्धा दिवस करतो आणि जातोय. इतिहास मी बघितलेला नाही, सायन्स मला हे चॅप्टर वाचलेले नाहीत. हे जर तुमचं कुठेतरी वीक असेल तर ते लवकरात लवकर सोडून सर्वांनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न जो आहे तो करायचा आहे. म्हणजे नियोजन प्रॉपर ठेवा. कुठली पुस्तक तुमचे 2 वेळा वाचून झालेले आहेत, आजपर्यंत तुम्ही 3-4 वर्ष करताय तरी सुद्धा तुम्ही पहिल्यापासून श्री गणेशा करताय. ठीक आहे. याचा अर्थ आपल्याला समजा श्री गणेशा जर नाही केला, जर पुस्तक जर तुमचं 2 वेळा वाचून झालेलं असेल तर रिव्हिजन तरी चांगल्या करा. ठीक आहे. रिव्हिजन तरी चांगलं करा. पण ज्यांनी काहीच वाचलेलं नाहीये त्यांनी फक्त विचारच करत बसताय. ठीक आहे. कॅपॅसिटी तुमच्यामध्ये खूप आहे, तुम्हाला वाटते की तुमची कॉन्फिडन्स पण खूप आहे, पण जर पुस्तकच जर पहिल्यापासून शेवटपर्यंत तुमचं जर एकदा सुद्धा वाचून प्रॉपरली झालेलं नसेल तर याचा अर्थ तुम्ही कुठेतरी कमी पडलाय. एक तर तुम्ही दिवस हातातून वाया घालवले आहेत, विचार करण्यात तुम्ही वेळ घालवलाय, किंवा दिवसभराचा जो वेळ आहे हा तर तुम्ही 100% वाया घालवलाय, किंवा तुम्ही कुठलंही नियोजन न करता फक्त परीक्षा देणार आहात असा याचा अर्थ आपण काढू शकतो. त्याच्यामुळे ह्या सुद्धा एक तुमच्यासाठी वेकअप कॉल असेल. व्यवस्थित लवकरात लवकर सर्वांनी जागा व्हायचं आहे. किती प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवलेल्या आहेत आजपर्यंतच्या, आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवलेल्या नसतील तर तुम्हाला कळणारच नाही की आपण वाचल्यावर कसे प्रश्न आयोग विचारतं. ठीक आहे. याचा अर्थ काय की प्रश्नपत्रिका जरी सुद्धा तुमच्या सोडून झालेल्या नसतील तरी सुद्धा तुमच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. त्याच्यामुळे हे सर्व प्रश्नांचा तुम्ही विचार करून तुमचं नियोजन काय असायला हवं हे आता तुम्ही शांत डोक्याने 1 तास तुमच्या वही आणि पेन सोबत घेऊन बसा
व्यवस्थित नियोजन बनवा, मायक्रो पॉईंट्स तुम्ही काढा आणि एवढाच वेळ द्यायचा आहे आणि प्रत्येक दिवशी आदल्या रात्री उद्याचं नियोजन तुमचं फिक्स असलं पाहिजे आणि उद्याचं नियोजन रात्रीपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि रात्री दुसऱ्या दिवशीचं नियोजन तुम्हाला बनवून ठेवायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. तरच हे गटकची पूर्वपरीक्षा थोडी निघू शकेल. नाहीतर तुम्ही या दुष्टचक्रामध्ये कंटिन्युअसली अडकून जाल आणि असाच वेळ तुमच्या विनाकारण हातामधला जात राहील. त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी जागं व्हायचं आहे. त्याच्यामुळे उठा, सर्वांनी नियोजन करा, अभ्यास करा आणि एखादी पोस्ट काढा आणि लवकरात लवकर आयुष्य तुमचं आहे हे सेटल करून घ्या. ठीक आहे. आणि यासाठी स्मॉल टार्गेट ठेवा. असं नाही म्हणत की एका दिवसामध्ये एक पुस्तक तुमचं वाचूनच व्हायला पाहिजे. नाही, एका चॅप्टर मधला थोडे पॉईंट करत चला. हळूहळू तुमचं कॉन्फिडन्स जसा बिल्डअप होईल तसं तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या माइंडला सवय होईल आणि ते त्या पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन करून लवकरात लवकर तुमचे गटकची पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा काढून एखाद्या पोस्टला तुम्ही लागून जाऊ शकाल. मात्र जर सांगितलेले पॉईंट जे प्रश्न होते मगाशी सांगितलेले, जर तुम्ही याच्यामध्ये जर अडकून राहिला, नियोजन जर शून्य असेल तर पुढं भवितव्य देखील शून्य राहील. हे कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला राहू दे. आय होप मला काय सांगायचं ते तुम्हाला समज असेल. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.